हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर या सकाळ सकाळ आज ब्लॅक टी बनवलेला आहे मी. मला एवढ्यात ब्लॅक टीच आवडतो त्यामुळं. आणि आज सकाळपासून आज आहे ना भाजीलाच काही नव्हतं, तर आज डोकंच चला काय करावं याचा विचार करत होते. आणि चहा पीत तोच विचार केला. आणि मग त्यानंतर मला आज डाळ कांदा ही रेसिपी आठवली. तर मी म्हटलं चला, आता खूप दिवस झाले आपण डाळ कांदा बनवलाच नव्हता. तर त्यासाठी मी पटकन 2-3 मोठे कांदे घेतले, ते कट केले आणि एक टोमॅटो, थोडासा लसूण आणि कढीपत्ता घेऊन आले झाडाचा. तर इथं कढई पण ठेवली आणि लगेच त्यामध्ये तेल पण ओतून घेतलं. तर आज मला खूप उशीर झालेला होता आणि मग मी पटपट हात चालवत होते. तर इथं कढईमध्ये पटकन कांदा टाकून घेतला आणि हा कांदा आपल्याला छान असा लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये आता मी तेलामध्ये अगोदर जिरं टाकण्यास विसरले, तर आता त्यामध्ये मी आधी जिरं टाकून घेते तेलामध्ये, कांदा एक साईडला करून, म्हणजे जिरं छान असं फुलेल. तर आता इथं जिरं छान तडतड झालेलं आहे आणि कांदा आता मी छान परतून घेत आहे. तर त्यामध्येच कांदा परतता लसूणही आपला छान असा लालसर होईल, त्यामुळं मी लसूणही टाकून घेतला. आणि आता तुम्ही पाहू शकता आपला कांदा लसूण छान असा लालसर रंग आलेला आहे त्याला. आणि आता यामध्येच मी टोमॅटो पण टाकून घेणार आहे, म्हणजे टोमॅटो आपलं सगळं व्यवस्थित मिक्स होईल. आणि टोमॅटो आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. तर इथं तुम्ही पाहू शकता आपला टोमॅटो छान, कांदा टोमॅटो सर्व वस्तू ज्या आहेत त्या परतलेल्या आहेत. आणि त्यामध्ये आता मी थोडासा जे कढीपत्ता घेतला होता तोही त्यामध्ये मिक्स करून छान परतून घेणार आहे सर्व. आणि इकडे डाळ जी भिजत घातली होती ती आपली छान भिजलेली आहे. तर आता यामध्ये मसाले ॲड करत आहे मी. 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे, अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. आणि हा जो मसाला आहे तो घरगुती साठवणुकीतला मसाला, तो मी यामध्ये 2-3 चमचे टाकून घेत आहे, कारण आमच्या इथे खूप तिखट खायला आवडतं त्यामुळे. आणि 1 चमचा मी हा कांदा लसूण मसाला पण टाकलेला आहे आणि खूप छान अशी चव येते भाजीला. तर आता हे सर्व मसाले जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि यामध्ये आता मी डाळ टाकून घेणार आहे जी भिजत घातली होती ती. आणि खूप छान अशी झटपट अशी होते ही रेसिपी, आणि अशी थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवली तर आवडीने खातात सुद्धा. तर आता हे सर्व डाळ जी टाकलेली आहे ती आपण मिक्स करून घेऊ. आणि मग यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत शिजण्यासाठी. डाळ तशी भिजलेलीच आहे आणि आणखीन थोडंसं एक अर्धा ग्लास पाणी टाकून त्यामध्ये ती शिजण्यासाठी ठेवून देणार आहे. तर आता इथं मी पाणी टाकत आहे, 1 ग्लास पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे. डाळ थोडीशी जास्त आहे. आणि हे पुन्हा मिक्स करून घेत आहे छान. तुम्ही पाहू शकता खूप छान असा रंग आलेला आहे या डाळ कांदा रेसिपी जी आहे तिला. तर नक्की ट्राय करा, आवडलीस लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हे आमचं गावाकडचं जे रेसिपीज आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि यामध्ये चवीनुसार मीठ टाकून त्यावरती झाकण ठेवून घेणार आहे डाळ शिजेपर्यंत.